अंपायर तुम्ही या मॅच मध्ये पाहताय संकेत पाटील. पहिला चेंडू आणि पहिलाच बॉल. कैलास पाटीलचा क्लास झळकतोय. बॉलला पाठवलाय सरळ लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. क्लासिकल चौकार. सुरुवात केली आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील कैलासनं चौकारानं स्टार्ट केला होता आणि इथे देखील अगदी ओव्हरपिच बॉल होता. पुअर लेंथवर बॉल होता आणि त्याच्यावर फायदा उचललेला. 4 धावा ते प्राप्त करत असताना आगाज केलाय चौकारानं. हो पुन्हा समोर ओव्हर द बॉल रेट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अनदर ब्युटिफुल शॉट. आणखी एक चौकार. कैलास पाटील मॅन इन फॉर्म. या वर्षामध्ये एक अलगच त्याचं रूप आपल्याला बघायला मिळालं. वेगळाच फॉर्म त्याचा आपल्याला बघायला मिळाला आणि काय फटका एक्झिक्यूट करण्यात आला. अगदी फ्लॅट पॅरल स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यात आला होता आणि 2 चौकार बॅक टू बॅक केपीच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळतात. संजय स्पोर्ट्स सावध या वर्षामध्ये खरं तर तेवढाही चांगला खेळ आपल्याला बघायला मिळाला नाही या टीमच्या वतीनं. परंतु आता ह्या स्पर्धेमध्ये सरपंच चषक किरवलीमधून एक वेगळा स्टार्ट आता मिळवायचा आहे आणि तोच प्रयत्न इथून नक्कीच करत असताना कैलास पाटील 2 पैकी 2 मॅचेस जिंकत क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश निश्चित केला आज जय जोटिंग देवरुंग संघानं. हो यावेळेला आतमध्ये येणारा बॉल होता. चांगला वेग या चेंडूवरती आपल्याला बघायला मिळतो आणि या बॉलवरती मिळते फक्त ती एकच धाव. स्कोर एका धाव्याने पुढे जाताना स्कोर कार्डवरती 9 धावा. हे पहा आयोजक RD11 किरवली. हे सर्व खेळाडू आपण पाहतो की सातत्याने किरवली गावाच्या वतीने खेळताना आपण बघत आलेलो आहोत. हे सर्व यंगस्टर आणि या स्पर्धेसाठी त्यांचं खूपच मोलाचं योगदान आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. त्याही सर्वांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करू. यावेळेला पुन्हा समोर खेळण्याचा प्रयत्न. विकेटची संधी असेल. संकेत पाटीलनं चांगला प्रयत्न केला. बॉल अडवला देखील होता मात्र वेगानं धाव पूर्ण केले ते सुजितनं. एका धाव्याने स्कोर पुढे जाताना धावफलकावरती 10 10 ऑन द बोर्ड नाव. माजी सरपंच आमनेपाडा संतोषी काकडे साहेबांचे देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं. मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. राईट आर्म ऑफ द विकेट. संकेतचा बॉल फुल टॉस. चांगला फटका. स्क्वेअर लेगला बीट करत असताना डीप मध्ये एकही फिल्डर नाहीये. हा बॉल देखील जाईल सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत चौकार. अगदी वेगानं चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला परंतु हा फुल टॉस होता आणि त्याच्यावरती चांगला हल्ला चढवला. प्रहार करण्यात आला. 4 धावा तिथे मिळत असताना तिसरा चौकार. संकेत थोडस महागडाच ठरलाय. आज पहिला सामना आपण बघितला होता तो ग्रीष्म 11 आमनेपाड्याच्या विपक्षामध्ये टीम हरीश भाऊ 11 गावदेवी नांदकर आणि तेथे संकेतनं 13 धावा खर्च केल्या होत्या. कैलास वेगळाच फॉर्म त्याचा बघायला मिळतोय. यावेळेला फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक स्वतःला गिरक्या घेत होता. स्वतःचा तोल त्यानं धरला होता पण झेल त्याला पकडता आली नाही आणि या चेंडूवरती मिळते 1 धाव. पहिल्या षटकाचा केस संपन्न. संजय स्पोर्ट्स सावध टीम 15 धावा विदाउट एनी लॉस. एकही गडी न गमावता 15 धावा स्कोर कार्डवरती आता या ठिकाणी लागलेल्या आहेत. संजय स्पोर्ट्स सावध संघाकरिता अतिशय सुंदर सुरुवात आपण म्हणू शकतो आणि हा सामना नॉकआउट आहे. दोन्ही टीमला माहिती आहे येथे जर आपण पराभूत झालो तर मग या स्पर्धेतून आपलं आव्हान संपुष्टात. ही स्पर्धा आपल्याला सोडावी लागेल आणि 365 दिवस कमीत कमी वाढ बघावी लागेल मग किरवलीच्या स्पर्धेसाठी. चालू सामन्यातील विजेता संघ ह्या पुढच्या लढतीमध्ये लगेचच खेळेल तो नांदकरच्या विपक्षात. म्हणजे इथून पुढे आता नॉकआउट मॅचेस. ऑलरेडी पीसे संघानं फायनल मध्ये आपली जागा निश्चित केली आहे. कालचा दिवस आपण जर विचार केला तर
जय हनुमान चौधरपाडा, नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा, अगदी रेस्ट ऑफ चौधरपाडा संघ आपल्याला बघायला मिळाला. त्या टीमच्या वतीने देखील चांगला खेळ राहिला आणि सेमीफायनल मध्ये पोहोचणारा तो तिसरा संघ होता. अंतिम दिवस सुपर संडे आणि आज प्रेक्षकांसाठी देखील मेजवानी. लेन बॉल ऑन साइडला, पुल अँड पॉवरफुल, केपी ऑन फायर, जबरदस्त सिक्सर. परफेक्टली मिडलिंग. सेकंड ओव्हर मध्ये पहिलाच बॉल तेवढाही मागे नव्हता, आतमध्ये येणारा बॉल होता. शॉट ऑन पुल ऑन साइडला खेचत असताना हा पंपनं एक्झिक्युशन केलं, परंतु ताकद आहे, बॅट ग्रीप अगदी ताकदीनं करतो आणि त्याच्यानंतरचा फटका बघा. सुपर्ब दी टायमिंग आणि षटकार आलाय भव्य. 21वा स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळतात. 21 रन्स ऑन दी बोर्ड नाव. अगदी 3 खेळाडू तट सर्कलच्या बाहेर, जेथे लॉंग ऑफ डीप मध्ये लॉंग ऑन अगदी काऊ कॉर्नरला आणि एक मिड विकेट. ओ क्लीन बॉल, दांडी गुल, थोडीशी जागा मिळाली आणि पहा संतोषी काकडे साहेब आले आणि त्याच्या गोलंदाजाला ताकद मिळाली. फलंदाज बाद, पहिला धक्का सावध संघाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय अराउंड द लेग, किती वेग होता भन्नाट मयुरेशचा आणि सरळ यष्टांचा वेध घेणारा बॉल आपल्याला बघायला मिळतोय. दांडी उद्ध्वस्त करत असताना कैलास पाटील चांगला खेळत होता. 7 बॉलमध्ये 20 धावांचं योगदान दिलं, परंतु येथे स्वतःला यॉक केलं आणि अगदी शफल झाला. थोडासा घाबरला जणू काय चेंडूला, एवढा बाजूला होताना आपण पाहिला त्या बॅटरला, आणि खेळाडू मात्र तेथे बाद झाला. पहिला 21 धावा स्कोर कार्ड वरती असताना पहिला धक्का लागलाय. परंतु 5 ओव्हरच्या मॅच मध्ये जी काही धावगती आपण पाहतोय सध्या सुरुवातीला बघायला मिळाली आहे, याच वेगानं धावा जोडल्या गेल्या तर एक चांगली टोटल प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहतो की जवळपास 70च्या दिशेने. ग्रीष्माला बनाम नेपाळाचे पुरस्कर्ते तथा स्वतः एक उत्कृष्ट आयोजक माजी सरपंच संतोषजी काकडे यांचे या ठिकाणी शुभागमन झाले आणि आपला आम्ही सरपंच चषक किरवली या स्पर्धेमध्ये मनस्वी हार्दिक स्वागत करीत आहोत. नवीन बॅटर दामू, मयुरेश ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूवर दामून देखील हवेतून खेळण्याचाच प्रयत्न केला होता. तसं वाटलं की थोडासा वेळ घेतील बॅटर, कारण आता कैलास बाद झाले, त्याच्यामुळे डाव पुढे नेणं गरजेचं आहे. परंतु दुपारच्या या सत्रामध्ये आपण बघतोय ना की हवेची साथ मिळते फलंदाजांना, त्याच्यामुळे बिगन फ्रॉम द फर्स्ट बॉल बॅटर मोठ्या फटक्यांसाठीच तयार दिसतोय. 22 धावा धावफलकावरती आहेत. पॉवर प्ले मधील दुसरं षटक आणि 2 षटकांचं हे पॉवर प्ले तुम्हाला बघायला मिळतं 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. हो बॅटची कड, परंतु थेट यस्टांवर बॉल गेलाय. प्लेड ऑन, आणखी एक धक्का लागतोय. सुजित बॅक टू डग आउट. मयुरेशला मिळाली ही दुसरी सफलता. अगदी बॅटच्या आतली कडा होते आणि सरळ यष्टांवर तो चेंडू जाऊन आदळला. विकेट दुसरी प्राप्त करत असताना मयुरेशला तुम्ही बघतायत 22ला 2. चांगला पलटवार या ओव्हरमध्ये आपण बघतोय सध्याच्या घडीला. संकेतचं पहिलं षटक थोडंसं महागडच होतं आणि त्याच्यानंतर मयुरेश आला आणि त्यानंतर मयुरेशने मिळवले आहेत 2 विकेट्स. म्हणून आपण म्हणतो ना की क्रिकेटमध्ये वेळ बदलायला आणि खेळ बदलायला वेळ लागत नाही, आणि तो खेळ बदललाय. पहिल्या षटकामध्ये सर्व काही सुरळीत चालू होतं. अगदी 15 धावा देखील आल्या होत्या संकेतच्या विरुद्ध, जो स्ट्रायकर बॉलर आहे, आणि त्याच्या विरुद्ध चांगल्या रन्स बनवल्या होत्या. परंतु त्याच्यानंतर या षटकाचा आपण विचार केला तर 2 विकेट्स प्राप्त करत असताना तुम्ही बघितलं मयुरेशला. नवीन बॅटर खंडू आलाय, खंडू पाटील, विस्फोटक विध्वंसक फलंदाज 4थ्या क्रमांकावरती येतोय. आल्या पहिलाच बॉल, खंडूने इन स्टाईल पाठवल्या बॉलला सरळ मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. दमदार हिट, सिक्सर.
कडक शॉट. खंडू पाटील याच फटक्यांसाठी ओळखला जातो. अगदी रडार मध्ये त्याचा बॉल होता आणि भिरकावून दिलं सर मिड विकेट सीमारशीच्या पलीकडे. 6 धावांकरिता दर्जेदार षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पहा, अगदी पुढे टाकला आणि तो त्याच्या स्लॉट मध्येच बॉल मिळाला. 28 धावा, 28 रन्स. पार्टनरशिपची गरज आहे आता. टॉप ऑर्डर सलामीची दोन्ही फलंदाज आहे ते बाद झाले, त्याच्यामुळे आता भागीदारी करावी लागणार आहे. ती पार्टनरशिप आता या दोन खेळाडूंमध्ये आपल्याला बघायला मिळेल का? खंडून तर आल्या आल्या मोठा फटका खेळलाय. त्याला ना त्याच्या विकेटची पर्वा. नो लुक फटका खेळण्याचा प्रयत्न होता, थोडस मागे इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होता. 28 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 28 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 29 धावा शेवटच्या बॉलवर लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव या ठिकाणी आलेली आहे. 29. ट्वेंटी 29 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि 2 षटकांचा आपण अगदी विचार केला. विकेट जरूर 2 प्राप्त केल्या, परंतु त्या ठिकाणी आपण बघतो की पॉवर प्ले मध्ये ज्या रन्स बनवणं गरजेच्या होत्या त्या रन्स मात्र त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. 5 ओव्हरसाठी 5 गोलंदाजांचा वापर तुम्हाला करणं अनिवार्य आहे. या स्पर्धेचा नियम आहे. 6 ओव्हरमध्ये 1 गोलंदाज 2 ओव्हर टाकू शकतो, बट 5 ओव्हरमध्ये तुम्हाला 5 गोलंदाज वापरावेच लागतील. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये आपण बघतोय या ठिकाणी राहुल. पुन्हा एकदा राहुल गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. तिसऱ्या षटकामध्ये फुल टॉस समोर लॉफ करण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला राजकुमार पाटील सेफ हँड आणि पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली राहुलला. खंडू पाटील गॉन. तिसरा धक्का लागला राहुलला. पहिल्याच बॉलवर तिथे सफलता मिळाली. तिसऱ्या षटकातील पहिलाच बॉल अगदी फेस करत असताना खंडू पाटील पहिल्या बॉलवर सिक्सर मारला होता. राहुल पुन्हा एकदा सज्ज होतो राईट आर्म विकेट ना. नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर झाला दिगंबर दिगू. जबाबदारपणा आता इथून एका बॅटरला घेणं गरजेचं असेल, कारण रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट्स येत आहेत. ग्रीष्मा 11 आमने पाड्यासाठी आता चांगलं घडत असतात ना. यावेळेला खूप जास्त बाहेर बॉल होता, ऑप्शनच्या खूपच जास्त बाहेरचा बॉल आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल 1चा धाव. धावसंख्या एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती 30 धावा 30 रन्स. लॉंग ऑन डीप मध्ये लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर लाईक फिल्डर सेट करण्यात आला. हा फुल टॉस होता परंतु फायदा घेता आला नाहीये. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. फुल लेंथ फुल स्ट्रेट येतोय डॉट बॉल. थोडस आता इथून जसा स्टार्ट मिळाला होता कैलास पाटीलला कुठेतरी थांबणं गरजेचं होतं. ज्या प्रकारे तो वेल सेट बॅटिंग करत होता आणि चांगला फॉर्मही त्याचा पाहायला मिळाला होता, परंतु कधी कधी अधिक आक्रमकता देखील आपल्या अंगलक येत असते. कमी गतीने टाकलाय बॉल. चांगला व्हेरिएशन राहुल करत असताना व्हेरी गुड कमबॅक. दुसऱ्या षटकामध्ये ज्या 2 विकेट आल्या ना तेथून पलटवार आपल्याला बघायला मिळाला आणि आता तोच मोमेंटम कॅरी फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न करतोय सध्याच्या घडीला राहुल मैदानाच्या आतमध्ये.
क्रिश पाहायला बनामने पडा टीम करिता. व्हेरी गुड बॉलिंग, नाईस कम बॅक. फुल टॉस ड्राईव्ह करण्यात आला डीप मध्ये मिड विकेटला. छोडू वेगानं घरंगळत आला. क्षेत्ररक्षक येतात बॉलवरती. मिळेल फक्त एकच धाव. दोन्ही टीमसाठी जिंकणं महत्वाचं आहे, कारण जो पराभूत होणार त्याच्यासाठी स्पर्धा समाप्त. जिंकणारा संघ मात्र या स्पर्धेमध्ये आपला प्रवास सुरू ठेवणार आणि या पुढच्या लढतीमध्ये हरेश भाऊ 11 गावदेवी नांदकरच्या विपक्षामध्ये खेळताना दिसेल. ओ यावेळेला समोर लॉफ केला. सुपर टायमिंग, जबरदस्त फटका. बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर. दामूच्या बॅटमधून सिक्सर. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर होता. कीपर गुणेश तीच चर्चा करतोय. हा बॉल अडणं गरजेचं होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट इट, ग्रेट इट. आय थिंक जयेश काकडे इज हिअर. एक चांगला फिल्डर आहे, परंतु त्याच्याकडनं मिस्टेक झाले. मी तर म्हणेन स्वतःला स्ट्रेच करणं गरजेचं होतं. हाय जम्प घेणं गरजेचं होतं, परंतु फटका लाजवाब. दामूच्या बॅटमधून हा पहिला बिग हिट पाहायला मिळालाय. कमी गतीने टाकला हा बॉल, बाहेर होता. पंच तेच सांगतात अजीम सर. मिळेल एक्स्ट्रा धाव. धावसंख्या 38 रन्स. स्कोर चांगला आहे. आता मी तर म्हणेल की स्कोर जो हवा होता तो खूपच चांगला बनवण्यात आलेला आहे, परंतु विकेटचं कॉलम जे पुढे जाते ना, त्याच्यामुळे कुठेतरी थोडीशी समस्या वाढलेली दिसते. फुल टॉस, नो लुक शॉट, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. पाठवल्या बॉल सीमा पार, चौकार. हॅलो हॅलो चेक. तर जरूर आपण या ठिकाणी ओव्हर इनिंग ब्रेकमध्ये आहोत. तर काही सन्मान आहेत, ते सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. आज या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी अनेक संख्येने मान्यवर मंडळी आपण व्यासपीठावरती पाहत आहोत. आणि पाहू शकाल आज आपल्यामध्ये मुठवल गावचे विद्यमान पोलीस पाटील, क्रिकेटचे खूप मोठे चाहते आणि मकरंद स्पोर्ट मुठवल संघाचे संघमालक उत्तम शेठ पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. आणि आपण त्यांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतो. मी राकेशजी दिगाडकर या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्यांचे शुभ हस्ते आपण उत्तम शेठ पाटील यांना मात्र आपण सन्मानित करतोय. आणि नेहमीच आपल्या विभागामध्ये मित्रांनो, स्पर्धा कुठे असू द्या, त्या स्पर्धेसाठी उत्तम शेठ पाटील यांची उपस्थिती आणि मोलाचा सहकार्य सातत्यानं मिळत असतो. तसं जर पाहिले तर ते क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत, प्रेमी आहेत आणि त्याचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं संपन्न करतोय. त्यानंतर आपल्यामध्ये ग्रामपंचायत आमनेपाड्याचे माजी सरपंच सन्माननीय संतोषजी काकडे साहेब आपल्याला आज पाहायला मिळतात. विनंती करते की आपण स्वागत कक्षामध्ये या. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाणार आहे. दरम्यान त्यांचा संघ सध्या इथे इन ॲक्शनमध्ये आहे आणि 40+ संघाची त्याची चांगली कामगिरी आमनेच्या क्रीडांगणावरती झालेली आहे. 2 मॅचेस त्यांनी जिंकलेल्या आहेत सापेवरती. यस, आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. माजी सरपंच ग्रामपंचायत आमनेपाडाची संतोषजी काकडे साहेब, ते सुद्धा क्रिकेट लवर आहेत. त्यांच्याही अगदी नसानसात क्रिकेटचा खेळ भरलेला आहे आणि त्यांना पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तदनंतर ओमसाई आम्ही लोणार क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अनंतजी केणे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने संपन्न करतोय. आज 7 स्टारपैकी 1 स्टारची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये अध्यक्ष साहेबांची उपस्थिती आपण इथे पाहत आहोत आणि त्यांचा सन्मान राकेशजी दिगाडकर यांच्या शुभ हस्ते आपण धरून सन्मानित करतो. आणि संपूर्ण ट्रॉफीज, मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट बॅटर, उत्कृष्ट बॉलर, या तिन्ही ट्रॉफीज आम्हाला सौम्य केबल नेटवर्क आणि अनंतजी केणे यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सरशिप करण्यात आलेले आहे. त्यांच्या मी मनापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. आलेल्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. त्याच्यानंतर किरोलीचे समाजसेवक अनंतजी दिगाडकर आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. या काका आपण पुढे यायचं आहे. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय अनंतजी दिगाडकर. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
या ठिकाणी धक्का लागलाय तो चौथा. काही मान्यवरांचे सन्मान देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत, ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे. 46 धावा स्कोर कार्डवरती आणि चौथा खेळाडू जेथे बांस झालेला आहे. यशला मिळाली आहे ही सफलता. यश प्राप्त करत असताना चला सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली. मी पुन्हा विनंती करतोय, लवकरात लवकर आपण जेवण करून घ्या. आयोजकाची विनंती आहे की कोणीही जेवण केल्याशिवाय जायचं नाही. यश पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न होतो आणि इथे बॅटची कड अपील लावली आणि फलंदाज बाद. आणखी एक खेळाडू त्या ठिकाणी बाद होत असताना स्वप्नील बॅक टू द डगआउट. धावसंख्या धावफलकावरती आपण 45 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. हा फुल टॉस लखन पाटील, ये पुरानी तलवार आहे. आल्या आल्या मैदानाच्या आतमध्ये भिरकावून दिल्या बॉलला सरळ सीमा पार. दमदार षटकार. फुल टॉस बॉल होता आणि लखन पाटील टायगर अभि जिंदा आहे. काय फटका एक्झिक्यूट करण्यात आला. फुल टॉस होता आणि थेट मिड विकेटच्या पलीकडे बॉलला भिरकावून दिलाय. 6 धावांकरिता षटकार. 51 धावा, 50 आकडा देखील आता इथे पार होत असताना संजय स्पोर्ट सावध संघाचा चांगली टोटल या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे. यॉर्क लेंथ ड्राईव्ह करण्यात आल्या. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डर येथील डीप मध्ये दुसरा धावेचा प्रयत्न. धावबादची संधी आहे आणि दिगंबर त्या ठिकाणी मैदानाच्या बाहेर वन शॉटचा देखील इशारा. एकही धाव नाही आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. फार मोठं नुकसान सावधकरांना. मात्र त्याचं धावबाद होणं संघासाठी नुकसान असेलच आणि कुठेतरी अति घाई केली. जेथे दुसरी धाव नव्हतीच, जवळजवळ एकही धाव तिथे मिळाली नाही. नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होत असताना संकेत आलेला आहे. आणि गोलंदाजी करण्यासाठी अंतिम षटकामध्ये जयेशचा वापर आता करण्यात आलेला. जयेश काकडे. दोन्ही टीमसाठी व्हेरी इम्पॉर्टंट मॅच, नॉकआउट मॅच. आणि अगदी नानकरकर देखील जवळून पाहतात की कोण त्यांच्या विरुद्ध खेळणार आहे या पुढच्या लढतीमध्ये. आज जय जोटिंग देवरुंग संघाचा खेळ कौतुकास्पद, काबिल तारीफ. 2 पैकी 2 मॅचेस जिंकत असताना आणि विशेष म्हणजे कॅप्टन त्यांचा फॉर्मात आला. बलवान दळवीचा फॉर्म भन्नाट बघायला मिळाला. संकेत असेल स्ट्रायकिंग एंडला. लखन पहिल्याच बॉलचा सामना करत असताना एक षटकार त्यानं लगावला. गोलंदाज सय्यार.
ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, बॉल हवे ते स्क्वेअर लेग मधून फिल्डर येतात. प्रयत्न केला होता झेल घेण्याचा, परंतु थोडासा कठीणच तो झेल होता आणि तिसरी धाव घेण्याचा बघता बघता प्रयत्न तिथे राहिलाय. पहिल्या चेंडूवरती जयेश काकडेच्या विरुद्ध 3 धावा सोडल्या गेल्या आणि या 3 धावांनी स्कोर आता जाऊन पोहोचलेला आहे ते धावफलकावरती 54 या आकड्यावरती 54 रन्स. चांगली टोटल आहे. सध्या आपण बघतोय की टॉस जिंकून जो बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, सुरुवातच योग्य करण्यात आली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 15, त्याच्यानंतर 14, त्याच्यानंतर 13, त्यानंतर 10. मात्र उतरता क्रम बघायला मिळालाय. ओ, खूपच जास्त बाउन्स मिळवण्याचा प्रयत्न केला. पुन्हा हुकचा फटका बघायला मिळतोय मिड विकेटला. इथेही दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धाव घेत असताना लखन थोडासा चाचपळतोय जरूर, परंतु तो हार मानत नाहीये. वेगानं रन्स पूर्ण करत असताना मागच्या 2 बॉलवर 5 रन्स पूर्ण केलेले आहेत. अनेक वर्षांपासून हा खेळाडू देखील क्रिकेट खेळत आलेला आहे आणि एक काळ गाजवलाय खरं तर भिवंडीचं सिटी क्रिकेट खेळत असताना लखन पाटील ना. आज त्याच्या क्रमांकामध्ये आपण विचार केला तर भरपूर लेट आला, 7व्या क्रमांकावर आला. विशेषतः त्याला आपण टॉप ऑर्डरमध्ये खेळताना बघितलं. 56 धावा धावफलकावरती 56. जयेश ओव्हर द विकेट, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. खूपच जास्त दूर हा चेंडू मागे निघाला. बॅटची कडा घेत असताना एकदा मिळाली आहे. सेकंडचा कॉल. इथेही दुसरी धाव नव्हती. संकेतचं लक्ष कुठे होता हेच लखन त्याला विचारतोय आणि मात्र धक्का लागलाय आणखी एक सावध संघाला. धावसंख्या आपण बघतोय एका धावेने 57 या आकड्यावरती जरूर गेले आणि धावबाच्या स्वरूपामध्ये तिथे खेळाडू बाद झाला. न्यू बॅटर संदीप मैदानामध्ये आता एंटर होतोय. आतापर्यंत खेळाडू बाद झालेले ते 7 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. 9व्या क्रमांकावरती संदीप आला बॅटिंग करण्यासाठी. कुमार सुजल जगनशेठ पाटील प्रेक्षक स्टँड, कुमार विवेक सुनील शेठ फुलोरे प्रेक्षक स्टँड तुम्हाला बघायला मिळतोय. प्रत्येकी स्टँड मध्ये RD11 प्रेक्षक स्टँड देखील तयार करण्यात आल्या. समोर हॅमर्ड करण्यात आल्या. फोर्सिंग स्ट्रोक संदीपच्या बॅटमधून 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते आणि धावसंख्या एका धावेने पुढे जाताना 58. धावा धावफलकावरती 58 रन्स ऑन दी बोर्ड नाव. जयेश पुन्हा एकदा सज्ज होतो. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, ड्राईव्ह करायचं होतं परंतु जागेवरून हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल येतोय फुलर लेंथ. अगदी विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. एखादा मोठा फटका आला तर मोमेंटम पुन्हा सावध टीमच्या बाजूने तुम्हाला बघायला मिळेल आणि इथे जर आणखी एखादा डॉट बॉल आला तर डेफिनेटली चांगला पलटवार आमनेपाडाचा आपल्याला बघायला मिळेल. बॉल हवेत, झेल होणार का? राजकुमार प्रयत्न करतोय, बोनिश प्रयत्न करतोय. दोघांचा प्रयत्न बघायला मिळाला आणि शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र मानव विरहित क्षेत्रामध्ये पडतोय. त्याच्यावरती मिळाल्या 2 धावा आणि एकूण धावा झाल्या त्या धावफलकावरती 61 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्याकरिता.
61 धावा इथून पार कराव्या लागतील. हा सामना जिंकण्याकरिता ग्रीष्म 11 आमनेपाडा संघाला 5 ओव्हरमध्ये चांगला खेळ आणि प्रत्येकी खेळाडू कडनं चांगला कॉन्ट्रीब्युशन. सुरुवातीला 20 धावांचं योगदान दिलं कैलास पाटीलनं. त्याच्यानंतर दामूच्या बॅटमधून एक सिक्सर, खंडून एक षटकार लगावला आणि त्यानंतर लखन पाटीलच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला बघायला मिळाला आणि 60 धावा एकूण धावफलकावरती लागल्या गेल्या. कुणाल माझ्या सोबतीनं अतिशय सुंदर गुणलेखन करत असताना पहिल्या दिवसापासून चांगली लेखणी त्याची आपण पाहतोय. त्याच्याकडे वेळ असेल तर नक्कीच एक प्रोफेशनल स्कोरर सुद्धा बनेल. दिगंबर माळी षटक क्रमांक पहिलं घेऊन मार्ग सोडतोय. ज्युनियन स्ट्रायकर बॉलर फ्रॉम टीम सावत आणि सलामीवीर गुणेश मागच्या सामन्यामध्ये फार लवकर बाद झाला होता, परंतु आता ते विसरावं लागेल आणि इथे चांगला खेळ त्याला करावा लागेल. वेगवान बॉल होता, चांगला वेग पाहायला मिळाला या चेंडूमध्ये. कट करायचं होतं, दिशा दाखवण्याचा प्रयत्न. हा बॉल देखील सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलनं सुरुवात केली आपल्या षटकाला. जवळपास 12च्या गतीनं तुम्हाला धावा जोडाव्या लागतील आणि त्याच्यासाठी पॉवर प्लेची ही 2 षटकं अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहेत या रनचेस मध्ये. पुन्हा कट करायचा होता चाकेवरून. लॅक ऑफ फुटवर्क देअर. चांगला वेग पाहायला मिळतोय. शॉट ऑफ गुड लाईन. हा चेंडू पडल्यानंतर हलकासा स्कीट होत असताना दिगंबरचं हे वैशिष्ट्य राहिले आणि बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू त्याच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळतात. व्हेरी गुड बॉलिंग, व्हेरी गुड स्टार्ट फ्रॉम दिगंबर माळी. एक्सलंट. दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून पॉवर प्लेची ही षटकं जोही संघ कॅपिटलाइज करेल, जोही संघ हावी ठरेल, त्या संघाच्या विजयाच्या चान्सेस थोड्याशा वाढतील. इथे लोवा फुल टॉस ड्राईव्ह करण्यात आला शॉर्ट कव्हरला. खंडू पाटील तेथे उपस्थित होता, परंतु त्याच्यापासून भरपूर बॉल पुढे पडला आणि फायनली तिसऱ्या बॉलवर पहिली धाव त्या ठिकाणी पूर्ण करत असताना फलंदाज गुणेश पाटील. मला वाटतं की नांदकरच्या विरुद्ध खेळत असताना गुणेश शून्यावर बाद झाला होता. येस, व्हेरी फर्स्ट बॉल तो आउट झाला होता, परंतु आता इथे त्याला वेळ घ्यावी लागणार आहे. वेल सेट होऊन त्याच्यानंतर त्याच्याकडे ती गुणवत्ता, त्याच्याकडे तो टॅलेंट आहे की तो कधीही पलटवार करू शकतो. क्रॉस लाईन खेळायचं होतं मयुरेशला. हा देखील बॉल निघून जातोय कीपरकडे. डॉट बॉल. सुजितला जास्त व्यस्त ठेवलंय. बॅटर पूर्णपणे तेथे चाचपळत असताना तिसरा डॉट बॉल आलाय. संजय स्पोर्ट सावत संघाचा खेळ लाजवाब पाहायला मिळतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये जी कामगिरी हवी होती कॅप्टनला, ती कामगिरी करत असताना दिगू समोर फोर्स करण्याचा प्रयत्न. मिडॉनच्या दिशेनं अडवला बॉल. डेरिकेटचा प्रयत्न केलाय. ओव्हर थ्रो आणि इथे काय घडले पहा. 3 क्षेत्ररक्षक बॅकअप लावते. तिघांकडनं चूक झाली आहे आणि जेथे मिळाल्या 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबाची संधी आहे आणि आता टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. फायनली तेथे टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. बघा क्रिकेटमध्ये किती फास्टली गेम बदलतं बघा ना. अगदी दबावात असणारा संघ जेथे आता असं वाटते की 3 धावा पूर्ण झाल्यात का, ते आपल्याला बघायला मिळेल. बॅकअपला 3 खेळाडू आले होते, त्यांच्याकडनं चुका झाल्या आणि तदनंतर पहा अल्ट्रा स्लो मोशन मध्ये त्या ठिकाणी दाखवलं जातं. NB लाईव्ह जबरदस्त टेलिकास्ट. कैलास पाटीलनं किती रागानं तो बॉल यष्टांवरती निशाणा साधला आपण पाहतोय. ओ यू टी बॅटर गॉन. पहिला धक्का लागतोय त्या ठिकाणी ग्रीष्म 11 आमनेपाडा संघाला.
सामना करेल बॅटर गुणेश पाटील. ओ शेवटचा बॉल स्विंग करायचा होता ऑन साइडला. आणखी एक डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा यशस्वी खेळ संपन्न. 3 धावा फक्त खर्च केल्या दिगंबरनं आपल्या पहिल्या षटकात आणि एक खेळाडू जेथे बाद झालाय धावबादच्या स्वरूपामध्ये. टार्गेट आहे 61चं आणि 61 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये फक्त धावा झाल्या 3. गोलंदाजी करण्यासाठी कैलास पाटील बॉलिंग मार्कवर येतोय. जयेश काकडे आणि गुणेश पाटील आता या दोघांना इथून जबाबदारी घ्यावी लागणार आहे. रिस्पॉन्सिबल खेळ करावा लागेल कारण इथून आपण जर विचार केला तर आता दबाव अधिक वाढत गेला. तब्बल 58 धावा बनवायच्यात आणि तुमच्याकडे फक्त 4 षटकं आहेत. केपीचा पहिलाच बॉल थोडासा कमी गतीने आला होता. आज केपीनं बॅटिंगही चांगली केली आणि गोलंदाजीमध्ये आपण बघतोय की सुरुवात त्याच्या वतीनं चांगलीच बघायला मिळते. एक धाव लेग बाईटच्या स्वरूपामध्ये पूर्ण करत असताना RD11 स्टँड RD11 प्रेक्षक स्टँड तुम्ही बघतायत. काही प्रेक्षक किंवा खेळाडू जर जेवण करायचे बाकी राहिले असेल तर त्यांना विनंती करतो की जेवण करून घ्या. ओ यावेळेला चांगला फटका ऑफ केलाय. इनफिल्डला क्लिअर करत असताना मिड ऑफला बीट करून मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल सीमा पार चौकार. क्लास गुणेश पाटीलचा क्लास आहे. तो तंत्रशुद्ध खेळाडू आहे परंतु पहिल्या ओव्हरमध्ये दिगंबरच्या विरुद्ध थोडंसं स्ट्रगल करताना दिसला. फुल टॉस इथे ताकदवान फटका बॉल हवेत. क्षेत्ररक्षक दामू डाऊन दी बॉल आणि मेक्स नो मिस्टेक. विकेट गॉन. व्हेरी गुड टेकन. हा लागेल दुसरा धक्का. गुणेश पाटील बॅक टू डग आउट. रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. आज महेंद्र सर देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चेक करतायत. इट्स अ फेअर. फलंदाज त्या ठिकाणी बाद आहे. अगदी फुल टॉस होता. गुणेश थोडासा नाराज असेल कारण हिटनी बॉल होता. ह्याच्यावरती मोठा हिट होणं गरजेचं होता. मोठा फटका येणं गरजेचं होता परंतु तो मोठा फटका इथे आलेलाच नाहीये. संकेत पाटील नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय. चला आता फलंदाजाने विनंती असेल आणि गोलंदाजाने विनंती असेल की आता एकत्रित होणं येथून आपल्याला चालणारच नाही कारण आज फायनल डे. फायनल मॅच देखील आजच आपल्याला कव्हर करायची. आपल्याकडे फ्लडलाईट व्यवस्था नाही आहे त्याच्यामुळे ही काळजी प्रत्येकी खेळाडूंना घेणं गरजेची. 8-2 सध्याची नाजूक स्थिती आपण पाहतोय. धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी स्ट्रगल दिसून आलाय. यावेळेला अपील करण्यात आली होती. पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा. चला चेक केलं जाईल. एक्झॅक्ट आता चेक काय करायचं सर.
ओके. सर गोलंदाज अगदी कॅमेराच्या मध्येच आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे प्रॉपर कन्क्लुजन एव्हिडन्स नाहीये. इट इज अ वाईट. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळते. अगदी लाऊडली अपील करण्यात आला होता, परंतु मला असं वाटतं की बॅट ग्राउंडेड झाली त्या ठिकाणी आणि तोच आवाज होता, तो साऊंड आपल्याला ऐकायला मिळाला होता. एक्स्ट्रानं धावफलक आता पुढे गेलं 9 या आकड्यावरती संकेत पाटील. सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. आज व्हेरिएशन्स चेंजेस खूपच चांगले बघायला मिळतात कैलास पाटीलच्या माध्यमातून. पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी आज त्याच्या खेळीमध्ये आपल्याला बघायला मिळाली आहे. 9 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 61 रन्सचं टार्गेट आहे. कैलास सोडून दिला बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल अवांतर धाव आणि धावसंख्या एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती आपल्याला बघायला मिळतात त्या 10 धावा. 10 रन्स ऑन द बोर्ड नाव. दुसरा व्हाईट बॉल पाहायला मिळाला या ओव्हरमधील. मागचा सामनाही आपण बघितला की जेथे धावांचं संरक्षण करण्यात आलं होतं. देवरुंगच्या विपक्षामध्ये नानकर या दोन टीममध्ये आपण जी लढत बघितली तेथेही धावांचा पाठलाग करता आला नव्हता. पहिल्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं तर देवरुंग विरुद्ध ज्या वेळेला सावध टीम खेळत होती तेथेही धावांचा पाठलाग करता आला नव्हता. आणि मला वाटतं की अगदी आजच्या दिवसातील जो पहिला सामना होता, नानकर संघानं देखील प्रथमच बॅटिंग करून तो सामना जिंकला होता. म्हणजे आज चेझिंग झालेल्या नाहीयेत, धावा डिफेंड करण्याचा स्ट्रीक सुरू आहे सध्या, विजय स्ट्रीक सुरू आहे. ऑप्शनच्या बाहेर होता. बॅटरच्या रीच मध्ये जातच नाहीये, बॅटरच्या रेंज मध्ये जात नाहीये. परंतु बॅटरला तो आता इथून प्रयत्न करायचा आहे की गोलंदाज तुम्हाला एक चुकीचा बॉल देणार नाहीयेत, तुम्हाला त्याचा चांगला चेंडू चुकीचा बनवावा लागेल आणि त्याच्यावर तुम्हाला हल्ला करावा लागेल, तेव्हा तुम्ही जिंकाल. आज केपी समोर खेळणं कठीण झालंय, अवघड झालंय फलंदाजांकरिता. 10 धावा धावफलकावरती पॉवर प्ले मध्ये पूर्णपणे या ठिकाणी आपण पाहतोय की सपशेल नांगी टाकली फलंदाजांनी. शेवटचा बॉल पॉवर प्ले मध्ये, इथे चांगला फटका, प्युअर क्लास, टायमिंग प्रॉपर आणि बॉल सरळ लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. नेत्रदीपक चौकार. धावसंख्या चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती लागल्यात आणि उर्वरित आता 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. 47 धावांची आवश्यकता असेल. 61 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेला कॅपिटलाइज करायचं होतं, परंतु पॉवर प्ले पूर्णपणे आता गोलंदाजाने आपल्या पक्षामध्ये झुकवलंय, कारण 2 ओव्हरमध्ये फक्त 14 धावा आल्या. परंतु इथे या स्पर्धेमध्ये एक वेगळा नियम देखील आहे ना, की 5 ओव्हरसाठी 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे असतात आणि अशा परिस्थितीमध्ये एखादा गोलंदाज तरी मिळेल की जेथे तुम्ही जास्तीत जास्त धावा बनवाल. कारण ग्रामीण टीम मध्ये परफेक्ट 5 गोलंदाज फार कमी अशा संघांमध्ये आपण बघतोय की जेथे परफेक्ट 5 बॉलर्स एका ग्रामीण टीम मध्ये. दामो आलाय, तिसरं षटक, फुल टॉस बॉल आणि पंचांचा नो बॉलचा देखील इशारा आलाय. जयेश मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतोय आणि तो जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत विजयाच्या आशा जिवंत असतील. 1+2 3 धावांनी स्कोर पुढे जाताना 17 या आकड्यावरती अगदी वेगानं टाकण्याचा प्रयत्न होता दामूचा, जेथे बीम नो बॉलचा देखील इशारा करण्यात आला आणि त्याच्यावर पळून 2 रन्स देखील पूर्ण केल्या. 3 धावांनी स्कोर आता पुढे गेलेला आहे. धावफलकावरती 17 धावा तुम्हाला बघायला मिळतात. 17 रन्स ऑन द बोर्ड आणि या पुढचा बॉल असेल फ्री हिट. फ्री हिट वर सुपर हिट फटका येणार का? बॉल हवेत आहे.
प्रयत्न तर केला जयेशनं, झेल जरूर सुटला त्या ठिकाणी. 2 धावा देखील मिळाल्यात. काय झालं असं विकेट मिळाला नसता, परंतु कदाचित एकदा वाचू शकले असते. 2 धावांनी स्कोर आता पुढे जाताना 19 रन्स. तिसऱ्या षटकाचा खेळ येते. मार्गस दामू गोलंदाजी करतोय आणि फ्रीटवर ज्या प्रकारे एक्झिक्युशन आपल्याला बघायला मिळालं त्याच पद्धतीने तुम्हाला आता तो डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन आणि ते विचार ठेवावे लागतील. प्रत्येकी बॉलवर अशाच प्रकारे फटके खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. शॉर्ट ऑफ लेंथ हुक करायचा होता, परंतु दामू चतुर आहे, हुशार आहे, लेंथ मध्ये बदल करतोय आणि हा चेंडू मात्र त्याच्या माध्यमातून येतोय डॉट बॉल. इट्स नाव अजय गरज सर बॅक इन द कॉमेंट्री बॉक्स आणि आता त्यांनाच आपण विनंती करूया की समालोचन कक्षामध्ये आपण जॉईन व्हायचं. थँक्यू. थँक्यू सो मच समीर. येथे रनआउटच्या रूपात विकेट गमावली गेली आहे. 61 धावांचा पाठलाग करत असताना या मॅचमध्ये ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ 20-3. येस, व्यासपीठावर मान्यवरांची मांदी आळी सन्मान्य उत्तम शेठ पाटील व्यासपीठाची शोभा वाढवत असताना ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाचे सर्वेसर्वा ग्रुप ग्रामपंचायत आमनेपाडाचे माजी सरपंच संतोष काकडे साहेब देखील आहेत. सहर्ष स्वागत आहे पाहुण्यांचं. आणखी 41 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडूंचा खेळ बाकी. समीकरण कठीण वाटायला लागले. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना नेहमीच ही चर्चा होत असते की सुरुवातीची पॉवर प्लेची षटकं फार महत्त्वाची असतात बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. त्या षटकांमध्ये खोऱ्यानं धावा काढाव्या लागतात, तेव्हा रनचेज थोडा इझी जातो. पण जास्त धावा आलेल्या नाहीत. 15 बॉल्समध्ये 20 धावा फलकावर आहेत आणि 15 बॉल्समध्ये आता 41 तब्बल बनवायचे आहेत. नवीन बॅटर जयेश इन ॲट नंबर 5. राहुल जयेश आधीच आलेला आहे. ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्ह लॉंग ऑन मिड विकेटच्या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण लखन पाटील कडून. विकेट किपरच्या एंडला फेक केली आहे. एकच धाव तिथे मिळते. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 21. तुम्ही पाहत आहात सरपंच चषक 2026. RD 11 किरवली संघाची ही भव्य दिव्य अशी स्पर्धा. धुवाधार बॅटिंगची आवश्यकता आहे. गोलंदाज दामू पुन्हा एकदा लॉफ्ट करायचा होता, परंतु एलिव्हेशन नाहीये. ग्राउंडेड फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लखन पाटील ऍक्शन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय डीप मध्ये. सिंगल डबलने धावफलक हालता राहणार आहे, परंतु सामना जिंकायचा असेल तर चेंडूची चामडी लोळवावी लागणार आहे. चेंडूचं थोबाड रंगवावंच लागणार आहे फलंदाजांना, अर्थात चौकार षटकारामध्ये डील करावं लागेल. कडक ड्राईव्ह ऑन द राईज खेळत असताना डायरेक्ट हिटची गरज होती. नवचीतची संधी निर्माण झाली होती, परंतु निशाणा चुकलाय मिड ऑफ फिल्डरचा, त्याच्यामुळे एक धाव कंप्लीट होते. फक्त सिंगल्स येताना दिसत आहेत मागच्या काही बॉल्समध्ये. षटक झाले समाप्त. दामूचं फक्त 9 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 बाद 23. समीकरण 12 चेंडू आणि 38 धावा. बारा बॉल्समध्ये 38 बनवायचे आहेत. आक्रमकता दाखवावी लागणार आहे. क्षमता तर आहेच, नो डाऊट अबाउट दॅट, पण फक्त क्षमता असून चालत नसतं. ती क्षमता दाखवावी लागते, क्षमतेनुसार कामगिरी करावी लागते, तेव्हाच तुमचा संघ पुढे जातो. नॉकआउट मॅच आहे, दबावाची मॅच. संजय स्पोर्ट्स सावध संघानं आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. दबाव बनवलाय प्रतिस्पर्धी संघावर गोलंदाजांनी. मात्र पहिल्या 3 षटकांमध्ये जे गोलंदाज होते ते शेवटच्या 2 षटकांमध्ये नसतील. आणखी 2 नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याचा इथे फायदा घ्यावा लागणार आहे फलंदाजांना. मोमेंटम शिफ्ट करण्याची गरज आहे खऱ्या अर्थाने. त्यासाठी 2-3 मोठे फटके यायला हवेत. बघायचंय, चेंडूची तपासणी केली जात आहे. फलंदाज बॉल बघतायत. तिकडे काही क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचे खेळाडू देखील आहेत, परंतु अखेरचा निर्णय पंचांचा असेल. पंच बॉलची पाहणी करतील. त्यांना जर वाटलं की बॉल खराब झालेला आहे तर तो बॉल बदलण्यात येईल.
येस, अखेरचा डिसिजन पंचांचाच असतो. पंचांनी देखील तपासणी केली आणि त्यानंतर योग्य तो निर्णय त्यांनी घेतलेला आहे. लालूच्या हातात बॉल सोपवण्यात आलाय संजय स्पोर्ट्स सावध टीम कडून. 12 बॉल्समध्ये 38 धावांची आवश्यकता. जयेश काकडे एक विस्फोटक बॅटर आहे. मोठ्या फटक्यांमध्ये सातत्य राखण्याची क्षमता असलेला फलंदाज. आतापर्यंत थोडासा स्लो खेळलाय. 7 बॉल्समध्ये 7 बनवल्यात. आक्रमण करेल का? हो, केलंय आक्रमण. स्विंग केला ऑन साइडला, डीप स्क्वेअर लेगला फिल्डर जज करतोय, मात्र त्याच्या आवाक्याबाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग वन. सर्वांनाच माहिती आहे की जयेश काकडे किती घातक बॅटर आहे, किती विस्फोटक बॅटर आहे आणि ती विस्फोटकता आता त्याने दाखवून दिली. पहिल्या बॉलवर षटकार ठोकलाय. पहिल्या बॉलवर जेव्हा षटकार येतो तेव्हा मात्र गोलंदाजावर प्रेशर वाढत असतं. कमबॅक आता गोलंदाज लालूला करावं लागणार आहे. 11 बॉल्समध्ये 32 धावांची आवश्यकता. सामना रंगतदार अवस्थेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज लालू. सुरेख बॉल, यॉर्कर, अपील जोरदार, परंतु पंचांचा स्पष्ट नकार. लालू देखील काही कमी नाहीये. पहिला बॉल जरूर षटकार आला, परंतु लगेच त्याने भन्नाट तिखट यॉर्कर टाकलाय. अपील झालं होतं, परंतु एस्टनच्या रोखानं बॉल नव्हता, त्यामुळेच पंचांनी अपील फेटाळलंय. लेग बायच्या रूपात 1 धाव. स्ट्रायकिंग एंडला राहुल. समीकरण 10 चेंडू आणि 31 धावा. लालू वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला स्टेप्समध्ये चुकलाय. डेड बॉलचा इशारा पंच उमेश केणे यांच्या मार्फत. उमेश केणे आणि अझीम अब्दुल्ले ही पंचांची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. दुपारचं सत्र आहे. उष्णता वाढत चाललेली आहे, परंतु वारे वाहत आहेत मैदानाच्या वरून, त्यामुळे परिस्थिती खूप चांगली आहे इथे. आणखी एक जबरदस्त बॉल. अपील होते खॉट बिहाइंड करिता. बॅटरला पूर्णपणे बीट केलंय. लाजवाब गोलंदाजी. लालू हा क्विक लर्नर आहे. पहिला बॉल त्याने लेंथ बॉल टाकला होता. त्याला माहिती झालं की त्या बॉलवर षटकार जेव्हा आला की असे बॉल टाकून चालणार नाहीये. लगेचच त्याने यॉर्कर लेंथ पकडली आहे. सलगचे 2 यॉर्कर टाकलेत. समीकरण 9 चेंडू आणि 31 धावा. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हा लेंथ बॉल होता, परंतु मिडल करता आलेला नाहीये. राहुल थोडा स्ट्रगल करतोय. बॅटच्या आतमध्ये लागला. स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न केला होता. डीप मिड विकेटला फिल्डर फक्त 1 धाव मिळताना दिसते. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 31. समीकरण 8 चेंडू आणि 30 धावा. ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ 61 धावांचा पाठलाग करत असताना या नॉकआउट मॅचमध्ये. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता आहे. ओहो, बॅटची आउटसाइड एज. विकेट कीपर बॉलवर झेपावतोय. मिसफिल्ड. पहिल्याच धावेचा प्रयत्न चालू आहे. 1 धाव मिळणार आहे. सिंगलने काही होणार नाहीये. धावसंख्या अगदी आता कासव छाप गतीनं पुढे सरसावते. 32 धावा. चौथं षटक समाप्तीच्या मार्गावर. 7 बॉल्समध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. या बॉलवर जर षटकार आला तर शेवटच्या मॅचमध्ये मजा येईल. शेवटच्या ओव्हरमध्ये 23 जरी राहिल्या तरी त्या बनवल्या जाऊ शकतात, परंतु हा षटकार येणं गरजेचं आहे. स्विंग अँड मिस. जस्ट अ वाईल्ड स्विंग ऑफ द ब्लेड. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. डॉट बॉल आणि याचबरोबर आणखी एक चांगलं षटक समाप्त. षटकारानं सुरुवात झाली होती लालूच्या षटकाची, परंतु काय कमबॅक केलंय. टेरिफिक कमबॅक. 6 बॉल्स आणि 29 धावा हे समीकरण. फलंदाजांनी सामना जिंकून दिला तर संतोष काकडे साहेबांच्या माध्यमातून 3000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. सहा बॉल्स मध्ये 29 धावा. गोलंदाजीसाठी सुट्टीचा चपल चित्ता म्हणून ज्यांची ओळख आहे, केशव शेठ दळवी यांचे सुपुत्र यश दळवी आता गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. संघ यशाकडे वाटचाल करतोय. बॅट बदलण्यात आलेली आहे. सामना बदलेल का? सामना झुकलेला दिसतोय सध्याच्या घडीला संजय स्पोर्ट्स सावध संघाकडे.
चांगला बॉल. वारंवार ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या बाजूने किंवा ऑफसाइडला खेळण्याचा अजिबात प्रयत्न फलंदाजांनी केलेला नाही. चेंडूच्या मेरिटवर खऱ्या अर्थानं बॅटिंग झालेलीच नाहीये, त्यामुळेच या मॅच मध्ये मागे पडताना दिसतोय ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ. आता 5 बॉल्स मध्ये 29, 5 बॉल 5 षटकारच जवळपास मारावे लागतील. पहिला आलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, बॉलला फेकलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जयेशच्या बॅटमधून हा उत्तुंग षटकार. संपलेला नाहीये. सावध संघाचा 12वा खेळाडू अतिशय रिलॅक्स होता. 5 बॉल्स मध्ये 29 समीकरण आल्यानंतर मात्र जसा हा फटका निघाला जयेशच्या बॅट मधून, खडबडून जाग आलीये 12व्या खेळाडूला. समीकरण 4 बॉल्स आणि 23 धावा. गेम इज स्टील ऑन. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा अजिबात नियम नाही. एका ओव्हरमध्ये कधी कधी एक धाव बनत नसते, कधी कधी 30-35 देखील बनतात. असा क्रिकेटचा अद्भुत खेळ. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा उडवलाय. दिस इज गोइंग अँड गॉन आउट ऑफ द पार्क अगेन. अनदर 6. पलटवार केलाय. योग्य वेळेला योग्य ते फटके त्याच्या भात्यातून निघतायत. आधी स्क्वेअर लेगला षटकार आणि आता हा थोडासा शॉर्ट बॉल होता. क्रॉस द लाईन त्याला पुल करत असताना मिड विकेटच्या वरून फेकून दिलाय. हवा वाहते, वेगाने वारे वाहत आहेत. जिकडे वारा तिकडे मारा आता सुरू आहे. तोच प्रयत्न आधी देखील होता, परंतु एक्झिक्युशन परफेक्ट नव्हतं, त्यामुळेच फटके बरोबर येत नव्हते. पण आता बरोबर मिडल करतोय. बॅक टू बॅक षटकार आलेत आणि आता मात्र सावध संघाचे देखील धाबे दणाणलेले आहेत. 3 चेंडू शिल्लक, 17 धावांची आवश्यकता. हा सामना जर जिंकून दिला जयेशनं, ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमला 3000चं पारितोषिक आहे. मला वाटतं 5000 देखील मिळतील संतोष काकडे साहेबांकडून. यानंतरचे सर्व सामने 4-4 षटकांचे असतील. व्हॉट अ मॅच अँड व्हॉट अ टुर्नामेंट. सरपंच चषक 2026 किरवली. आणखी एक. हाही चाललाय आणि चाललायच बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. तिकडेच मारा असा तसा नाही, हा बेदम मारा आहे. 3 बॉल मध्ये 3 षटकार. षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली जयेशनं. जयेश नावाचं वादळ आता घोंगावताना दिसतंय मैदानाच्या आतमध्ये आणि आता हृदयाची धडधड वाढते. 12वे खेळाडू अतिशय टेन्शन मध्ये दिसत आहेत. सावध संघाचे 12वे खेळाडू जास्त टेन्स मध्ये आहेत आणि आपण बघतोय की आमनेपाडा टीमचे देखील 12वे खेळाडू थोडे तणावात दिसत आहेत. मात्र त्यांच्या चेहऱ्यावर आता थोडंसं प्रफुल्लित वातावरण, कारण बॅटिंग अफलातून होते जयेश काकडेकडून. एक हाती किल्ला लढवतोय पठ्ठ्या. 14 बॉल्स मध्ये 32 वर खेळतोय. षटकारांचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे. गोलंदाज अंडर ट्रिमेंडस प्रेशर. या दबावामध्ये कधी चुका होत असतात, काही घडू शकते. एक बॉल चांगला पाहिजे, एक चांगला बॉल. भरपूर जणांनी कानमंत्र दिलाय गोलंदाजाला. जवळपास संपूर्ण टीमच त्याच्याकडे आली होती. यशला एक चांगला बॉल टाकायचा आहे. यश त्याच्या पदरी असेल, पण तो बॉल येईल का? आता फिल्डिंग मध्ये बदल. सिली पॉइंटला फिल्डरच्या अगदी समोर फिल्डर आणलाय. बॅटरच्या समोर फिल्डर. व्हॉट अ मॅच अँड अमेझिंग गेम ऑफ क्रिकेट. हाच तर क्रिकेटचा मजेदार खेळ आहे. हा खेळ आपल्याला कधी पृथ्वी तलावरून मंगळावर नेईल आणि तिकडनं परत कधी पृथ्वी तलावर आणून सोडेल सांगता येणार नाहीये. नेक्स्ट बॉल. लो फुल टॉस आहे. बॅटच्या टो एंडला लागलाय. हवेत फिल्डर, बॉल खाली आणि फलंदाज बाद. हाच तो एक चांगला बॉल ज्याची गरज होती सावध संघाला. आणि आता मात्र सुटकेचा निश्वास टाकत असताना सावध संघाचे 12वे खेळाडू आणि त्यांचे कर्णधार देखील. कमबॅक अखेर करून दाखवलं यशनं. चांगला लो फुल टॉस बॉल बॅटच्या अगदी खालच्या टोकाला लागला होता. मिडल झाला असता तर हा देखील कदाचित बाहेर जाताना दिसला असता, परंतु भरपूर
डीप होऊन येणारा लो फुल टॉस होता. चांगला बॉल, चांगलं एक्झिक्युशन आणि चांगला झेल डीप मध्ये. जयेशचा आडसर दूर झालाय. शेवटचा बॉल बाकी. जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर मोनिश आता प्रार्थना करीत असतील, देवाचा धावा करत असतील आमणेपाडा टीमचे समर्थक की एखादा नो बॉल वगैरे येऊ दे, त्याच्यावर मोठा फटका येऊ दे, पुन्हा एकदा सामना जिवंत होऊ शकतो. पण तशी चूक करेल का यश? लास्ट बॉल ऑफ द मॅच. बॉल लीगल आहे. बीट केलंय बॅटरला. डॉट बॉल आणि याचबरोबर अखेर हा सामना जिंकलाय संजय स्पोर्ट्स सावध संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम संजय स्पोर्ट्स सावध. परंतु चांगली मॅच इथे पाहायला मिळाली. जरूर आमणेपाडा संघ स्पर्धेतून बाहेर गेलाय, परंतु प्रेक्षकांची मनं जिंकली जाता जाता फलंदाज जयेश काकडेनं, आणि त्यामुळेच थोडे का होईना खुश असतील संतोष काकडे साहेब देखील. महत्वाची गोष्ट हीच